राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। विधानसभेआधी मोठ्या घोषणांची शक्यता वर्तवली जाते। सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार असं समजतंय। राज्य मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक असेल आणि एकंदरीत मोर्चे बांधणी चाचपणी त्या पक्षांकडून युती आघाडीकडून सुरू आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आता सरकार म्हणून काय नेमक्या घोषणा करता येऊ शकतात विधानसभा डोळ्यासमोर ठेवून याबाबतची खलबतं आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी पंकज दळवींकडून अपडेट्स घेऊया। पंकज, साधारण कधीपासून ही बैठक सुरू होईल, आता कोण कोण उपस्थित असेल आणि काय नेमके मोठे मुद्दे समोर येऊ शकतात? मंत्रिमंडळाची बैठक आहे, स्वाभाविक आहे। महाराष्ट्राच्या कॅबिनेट सगळे मंत्री या बैठकीला उपस्थित असतील। 11 वाजता मंत्रालयाच्या समिती कक्ष जो आहे 7व्या माळ्यावरचा, त्याच्यामध्ये ही बैठक जी आहे ती सुरुवात होणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात आधी पीक पाण्याचा आढावा, जे नियमित कामकाजाचा भाग असतो, त्याच्यानंतर पूर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना, तिची आत्तापर्यंत काय प्रगती आहे याची माहिती महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे मुख्यमंत्र्यांना दिली जाईल। मुख्यमंत्री त्या बाबतीत आणखीन काही सूचना ज्या आहेत ते देतील। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जो 2 दिवसापूर्वी शुक्रवारी दौरा केला होता मुंबई, विशेषतः मुंबई नाशिक महामार्गावरती जे खड्डे पडलेले आहेत, रस्त्यांची दुरावस्था आहे आणि त्याच्यामुळे जी वाहतुकीची 5-5, 6-6 तास जी आहे ती वाहतुकीची कोंडी तिथे होते। इगतपुरी टू मुंबई हा येण्यासाठी 7 ते 8 तास लागत आहेत। याविषयी जी आहे ती चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। अधिकाऱ्यांना स्ट्रिक्ट किंवा कडक आदेश या बाबतीतले दिले जातील। मुंबई नाशिक हायवेसह अनेक जे महत्त्वाचे वाहतुकीचे महामार्ग आहेत त्याच्यावरची दुरावस्था याच्यावरती चर्चा केली जाईल। हे आणि असे अनेक विषय जे आहेत ते या बैठकीमध्ये चर्चेला येतील। काही धोरणात्मक निर्णय जे आहेत ते घेतले जातील। जसं तू म्हणालीस की विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, तर विधानसभा निवडणूक जवळ येण्याच्या पूर्वी अनेक आमदारांचे आपापल्या मतदारसंघाबाबतीत काही निर्णय घेण्याचे प्रस्ताव जे आहेत ते पेंडिंग असतात। त्या प्रस्तावांवरती चर्चा जी आहे ती केली जाईल आणि घेतला जाईल। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आरक्षणावरच्या विषयावरती सुद्धा चर्चा जी आहे ती केली जाण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।